पाऊस जरी सुरू असला ना तरी तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला बाहेर जाण्याची गरज नाही. कारण तुम्हाला जर सेल, परचेस आणि एक्सचेंज करायचं तर तुमच्यासाठी आज मी आले कुठे, Cars24. प्रणव सर नमस्ते, वेलकम टू Cars24 सर. धन्यवाद सर. सर मी ऐकलं म्हणजे सेल, परचेस किंवा एक्सचेंज करायचं तर आता आमच्या व्ह्युअर्सला बाहेर जाण्याची, घराबाहेर पडण्याची गरज नाही सर. बरोबर आहे सर, जे ऐकलंय ते अगदी बरोबर खरं आहे. आपल्याकडे जर कुठल्याही कस्टमरला गाडी सेल करायची असेल, बाय करायची असेल तर आपल्याकडे मल्टिपल्स ऑप्शन्स अवेलेबल आहेत. जसं की कुठल्याही कस्टमरला जर गाडी सेल करायची असेल तर ते कस्टमर घरी बसले त्यांची गाडी सेल करू शकतात. त्यांना कुठे जाण्याची गरज नाही किंवा कुठे व्हिजिट करण्याची गरज नाही. त्यासाठी बेसिकली त्यांना काय करायचंय, Cars24चं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचंय. ऍप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर त्यांच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरने त्याला रजिस्टर करायचंय, मोबाईल नंबर टाकून लॉग इन करायचंय. त्याच्यानंतर सेल कार असा एक ऑप्शन त्याच्यामध्ये दिलाय. त्याच्यामध्ये सेल कार मध्ये जाऊन ज्या काही बेसिक डिटेल्स असतील, जसं गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर असेल, गाडीचा व्हेरियंट असेल, गाडीचं मॉडेल असेल, कंपनी असेल, या काही 5 ते 6 गोष्टी त्यांना सिलेक्ट करायच्या आहे. सिलेक्ट केल्यानंतर त्यांच्याकडे पुढं ऑप्शन येतो लोकेशनसाठी. त्यांचं जे काही प्रेफर लोकेशन असेल ते लोकेशन ते सिलेक्ट करून तिथे त्यांच्या टायमिंग अकॉर्डिंग ते इन्स्पेक्शन अपॉइंटमेंट बुक करू शकतात. बुक केल्यानंतर त्यांच्याकडे परत तिथे 2 ऑप्शन असतात. जर कस्टमरला कुठे जायचं नसेल तर ते घरी बसल्या इन्स्पेक्शन करून घेऊ शकतात. आमचे जे काही टेक्निकल असतील, एक्सपर्ट ऍडवायझर असतील, ते कस्टमरच्या घरी जाऊन व्हिजिट करतील, कस्टमरची गाडी चेक करतील. त्यासाठी कस्टमरला कुठे जाण्याची गरज नाही किंवा कुठलेही पैसे पेड करण्याची गरज नाही. तेच हा प्रश्न होता. म्हणजे आता हे जे इन्स्पेक्शन आहे, तुम्ही बोलताय की जर तुमचा ऍडवायझर जाईल, अपॉइंटमेंट बुक झाली, जसं तुम्ही बोलताय लोकेशन सिलेक्ट झाल्यानंतर A to Z प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर तुमचा ऍडवायझर जो आहे तो कस्टमरच्या घरी जाणार. बरोबर. ते सर्व्हिस फ्री ऑफ कॉस्ट कसं, जी इन्स्पेक्शनची सर्व्हिस असणार आहे सर, ही टोटली फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे. जरी कस्टमर घरी बोलवत असतील ऍडवायझरला तरी ती फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे. जरी कस्टमर यार्डला येऊन व्हिजिट करणार असतील तर ती पण फ्री ऑफ कॉस्ट आहे. बेसिकली जे इन्स्पेक्शन आहे हे Cars24 कडनं फ्री ऑफ कॉस्ट आपण करून देतो सर. बाकी त्याच्यानंतरची जी काही प्रोसेस असेल, जसं रिगार्डिंग पकडून चालू आहेत आपण, गाडीच्या पेमेंट रिलेटेड असेल किंवा गाडीच्या डॉक्युमेंटेशन रिलेटेड असेल किंवा कस्टमरला बरेचसे डाऊट्स असतात की गाडी कशी सेल होणार आहे, कोणाला सेल होणार आहे, पुढची जबाबदारी कशी असेल, तर Cars24 टोटली याच्यामध्ये कस्टमरला सपोर्ट करतो. किंवा ही जी प्रोसेस असणार ही टोटली हॅसल फ्री प्रोसेस असणार आहे. त्याच्यामध्ये कसं आहे सर, बेसिक प्रोसेस सांगतो. कुठल्याही कस्टमरला गाडी सेल करायची, त्यांनी अपॉइंटमेंट बुक केली, गाडीचं इन्स्पेक्शन झालं, त्याच्यानंतर जी काही प्राइसिंग येणार आहे त्या प्राइसिंग साठी कस्टमरला कोणाला कॉल करायची गरज नाहीये. त्यांचं जे ऍप्लिकेशन असणार आहे त्याच्यावरतीच त्यांना त्यांची प्राइस भेटून जाणार. तिथेच त्या ऍपवरून त्यांचं सगळं ऍपवरतीच टोटली डील क्लोज. गाडी हँडओव्हर करण्यापर्यंत टोटली जे काय असेल क्लोजिंग हे फक्त ऍप्लिकेशन वरनं होणार आहे. म्हणजे पेमेंट वगैरे पण कुठे जाणार नाही तुमचं. तुम्हाला तुमचा कॅन्सल चेक द्यायचा असतो, जे काही तुम्ही डॉक्युमेंट, व्हॅलिड डॉक्युमेंट्स प्रोव्हाइड करणार त्यावरतीच तुमचं पेमेंट होणार. गाडी ड्रॉप करण्यासाठी पण तुम्हाला कुठे जायची गरज नाही. Cars24चा जो माणूस आहे तुमच्या घरी येणार, डॉक्युमेंटेशन करणार, त्याच्यानंतर गाडी तुमच्याकडनं पिक करून जाणार. जबरदस्त. म्हणजे सेलर प्रोटेक्शन पॉलिसी पण म्हणजे जबरदस्त. हा, सेलर प्रोटेक्शन पॉलिसी मध्ये कसं आहे सर, आता जसं तुम्ही विचारलं सेलर प्रोटेक्शन पॉलिसी, याच्यामध्ये काय असतं, प्रत्येक कस्टमरला डाऊट असतो की त्यांची गाडी विकल्यानंतर त्या गाडीचं पुढे काय होणार, ती गाडी कोणाला विकल्या जाणार, मग त्या गाडीचं सपोज पकडून झाला ऍक्सिडेंट झाला तर तो कोणाची जबाबदारी येणार. बरोबर. जी आरसी ट्रान्सफरची प्रोसेस असेल, रजिस्ट्रेशन ट्रान्सफरची, ती कोण करणार. तर याच्यामध्ये टोटली जी प्रोसेस असेल हे Cars24 स्वतः करतं. त्याच्यामध्ये कस्टमरला कुठे जाण्याची गरज नाही, कुठल्याही आरटीओला व्हिजिट करण्याची गरज नाही किंवा इन पर्सन कोणाला भेटण्याची गरज नाही. याच्यामध्ये टोटली जे असेल कस्टमरला Cars24 स्वतः हेल्प करणार. जबरदस्त. म्हणजे एकदा गाडी तुम्ही विकली त्याच्या पुढे तुम्हाला काहीच नाही. त्यांचा सिंगल पॉइंट ऑफ असणार फक्त Cars24. दुसरा थर्ड पर्सन याच्यामध्ये कोणीच इन्व्हॉल्व्ह होणार नाही. जसं की जो त्यांची गाडी जो घेणारा असेल समोरचा, त्यांचा आणि कस्टमरचा कुठलाही कॉन्टॅक्ट येणार नाही. ओनली फक्त Cars24 हा सिंगल पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट असणार कस्टमरचा. याच्यामध्ये फक्त कस्टमरला काहीच करायचं नाही सर, घरी बसल्या आपलं ऍप्लिकेशन ओपन करायचंय. ऍप्लिकेशन मध्ये मल्टिपल्स ऑप्शन्स आहेत कस्टमरसाठी. त्यांना गाडी परचेस करायची असेल ते पण तिथे गाड्या एक्सप्लोर करू शकतात. गाडी सेल करायची असेल सेल पण करू शकतात. तसेच अजून बऱ्याचशा आपल्या व्हॅल्यू ऍडेड सर्व्हिसेस आहेत जे की Cars24 ऑफर करतं. बेसिकली एक मी तुम्हाला डेमो सांगतो. जसं की कुठल्याही कस्टमरला गाडी सेल करायची असेल तर ती गाडी सेल करताना गाडीचं एक इन्स्पेक्शन होतं. त्या इन्स्पेक्शन मध्ये आता जसं आपण ही बघतो, ही गाडी उभी आहे समोर. एक एक्झाम्पल देतो मी फक्त तुम्हाला. आता ही ब्रेझा गाडी उभी आहे, तर या गाडीचं काय करणार सर, जो काही ऍडवायझर येणार तो ही गाडीचा ओव्हरऑल पूर्ण गाडी चेक करणार. त्याच्यामध्ये गाडीचं आरसी डॉक्युमेंटेशन चेक करणार, आपण गाडीचं इन्शुरन्स व्हॅलिड आहे का ते चेक करणार. अगेन गाडीच्या आपण जर फिजिकली जर गाडीच्या बद्दल बोलायचं काय चेक करणार, तर याच्यामध्ये आपण गाडीची आउटर बॉडी चेक करणार. गाडी कुठल्या प्रकारे ऍक्सिडेंटल झाली का, कुठले डॅमेजेस झाले आहेत का, गाडीमधले कुठले पार्ट्स कलर झाले आहेत का, कुठले रिपेंट डॅमेज झाले आहेत का, कुठलीही गाडी
परचेस करताना एक मोठी वस्तू सर की गाडीचं स्ट्रक्चरल डॅमेज कुठलाच नसावा, कारण Cars24 ज्या गाड्या सेल करतो पुढे त्या टोटली नॉन ऍक्सिडेंटल गाड्या असतात. तर सगळ्यात मेजर पॉईंट जो आम्ही चेक करतो तो असतो आपल्या गाडीचं चॅसिस. त्याच्यामध्ये काय असतं सर, ही बिडिंग असते गाडीची, याच्यामध्ये जी चॅसिस असते याच्यामध्ये आपण गाडीचं टोटली चॅसिस चेक करतो. चॅसिस मध्ये आता हे पिलर्स असतात सर गाडीचे, जे मेन स्ट्रक्चर मानलं जातं. तर हे पिलर्स आपण चेक करतो की पिलर्स मध्ये कुठलं काम झालंय का, किंवा याच्यामध्ये जर कुठलं काम झालं असेल तर आपल्याला हे डिटेक्ट होतं की गाडीचा ऍक्सिडेंट झालाय. हा मेन पॉईंट असतो सर कुठलीही गाडी चेक करण्याचा, की ज्याच्यावरनं आपण ठरवू शकतो की गाडी ऍक्सिडेंटल आहे किंवा नॉन ऍक्सिडेंटल आहे. A to Z म्हणजे इंटेरियर आउटडोअर सगळं, इंटेरियर आउटडोअर, गाडीचा चेसिस, इंजिन, गिअरबॉक्स, टोटली ह्या सगळे इन्स्पेक्शन झाल्यानंतर गाडीला आपल्या प्राइस येते. जी टोटली प्राइस असणार तुमची गाडीची ही बेस्ड ऑन तुमच्या गाडीच्या कंडिशनवरती डिपेंड. असं तुमच्यासोबत फॉल्स होणार नाही की प्राइसिंग कोणी काही वेगळं सांगेल. ओरली प्राइसिंग कोणीच सांगत नाही सर. गाडीची जी प्राइसिंग डिपेंड असेल ती टोटल तुमच्या गाडीच्या कंडिशन नक्कीच. म्हणजे ओव्हरऑल हे सगळं फीचर्स वगैरे सगळं हे इंटेरियर आउटडोर सगळं चेक करून त्याच्यानंतरच तुम्हाला प्राइस येणार सर. जी असेल ती डील क्लोज होणार. राहिला पेमेंट ऑप्शन, डॉक्युमेंटेशन, जसं मी तुम्हाला सांगितलं कस्टमरला कुठे जायची गरज नाहीये, त्यांना फक्त ऍप्लिकेशन वरती सगळं मेन्शन करायचं. बाकी फिजिकली त्यांना कुठलेही डॉक्युमेंट सबमिट करायची गरज नाहीये. फक्त कस्टमरकडे गाडीचं आरसी कार्ड असणं आवश्यक असतंय. गाडी जेव्हा ते सेल करतात तेव्हा त्यांना आरसी कार्ड गाडी सोबत द्यावं लागतं. करू शकतात म्हणजे ऍप्लिकेशन वरून तुम्ही A to Z, म्हणजे तुम्हाला बाहेर जाण्याची गरज नाही मित्रांनो. जसं की तुम्ही बघू शकता प्रणव सरांनी सांगितलं, ऑनलाईन तुम्ही घरात बसून, म्हणजे जर पाऊस चालू आहे तुम्ही विचार करता तुम्हाला गाडी सेल करायची, बाय करायची किंवा एक्सचेंज पण करायची आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही अपॉइंटमेंट बुक करा. Cars24चं ऍप्लिकेशन आहे, राईट, तुम्ही प्ले स्टोर वरून डाउनलोड करा, इन्स्टॉल करा. त्याच्यामध्ये A to Z तुम्हाला प्रोसेस आहे. तुमचं लोकेशन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, तुम्हाला सेल करायची आहे, एक्सचेंज करायची, परचेस करायचं, जे पण ऑप्शन तिथे असतात ते सिलेक्ट करायचं आहे. अपॉइंटमेंट जशी बुक झाली, ऍडवायझर तुम्हाला फ्री. ऍडवायझर जशी तुम्ही सपोज आता पकडून झाला सर, कुठल्याही कस्टमरने व्हॅल्युएशन साठी अपॉइंटमेंट बुक केली आहे सेल करण्यासाठी, त्यांनी टाइम स्लॉट बुक केलाय 2 वाजेचा, आपण पकडून चालू आहे 2 वाजेचा त्यांनी टाइम स्लॉट केलाय. तर त्याच्या आधी बिफोर जो येणार आहे आमच्याकडे जे ऍडवायझर असतात, ज्याला व्हॅल्युएशन इंजिनियर म्हणतो आपण, ते आधी बिफोर कस्टमरला कॉल करतात, अवेलेबिलिटी चेक करतात कस्टमरची, तेव्हाच ते त्यांच्याकडे प्रोसीड करतात. असं नाहीये की तुम्ही अपॉइंटमेंट बुक केली तर ते ऍडवायझर तुमच्या घरी येऊन बसणार. आधी टोटली त्याला प्रोसेस आहे, ते कॉल करणार, कन्फर्मेशन घेणार, मगच तुमच्याकडे व्हिजिट करणार. जबरदस्त म्हणजे बेस्ट डील असणार आहे. अवेलेबल आहेत का नाही ते चेक करून, कॉन्टॅक्ट करून, आणि मगच ते येऊन तुमचं ते A to Z म्हणजे जे आहेत सगळं इन्स्पेक्शन करून टाकतील, आणि ते पण फ्री ऑफ कॉस्ट. फ्री ऑफ कॉस्ट, तर अजून टोटली फ्री ऑफ कॉस्ट. जबरदस्त म्हणजे एक बेस्ट डील आहे मित्रांनो. तर नक्कीच तुम्ही Cars24 ला भेट द्या, किंवा तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्हाला कुठे जाण्याची गरज नाही आणि Cars24 सोबत डील करा. राईट. धन्यवाद सर.